तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली कॅम्पिंग व्हॅन रेडी झालेली आहे। हा व्हिडिओ बघा दाखवतो। तर मित्रांनो हा UPS मागवला आपण हा नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आहे ना कॅम्पर व्हॅन विषयी बोलणार आहे आणि कॅम्पर व्हॅनला आपला किती खर्च झाला तो पण सांगणार आहे। प्रथम तर इको घ्यायचं कारण ते होतं की इको मध्ये जागा भरपूर आहे आणि मागं एकदम व्यवस्थित जागा झोपायला होती, वरती साईड टेंट थोडा तयार होतो। तर मी दाखवतो एक एक, पण इको घ्यायचं कारण हेच की मी जेमिनी पण बघितली आणि जेमिनीला आतमध्ये जागा कमी होती, म्हणजे गाडी अशी छोटी आहे। आणि जी मला काहींनी सांगितलं की थार बघायला हवी होती, तर थारचं काय होतं, लेह लडाख साईडला गेलं बर्फ बिरफ पडत असतो किंवा कधी पाऊसही जोरात असतो, तर थारचा टपावर टेंट बसतो कारण की गाडीमध्ये झोपता येत नाही, तर ते खूप कॉम्पॅक्ट वाटतं। ह्याच्यामध्ये दोघं तिघं आरामशीर झोपू शकतात। तर या हिशोबाने मी इको सिलेक्ट केली। तर मी आता तुम्हाला इकोमध्ये काय काय कामं केलेत मी ती पूर्ण दाखवतो। आता तुम्ही हेडलॅम्पचे बल्ब बदललेले बघितले, परत फॉग लॅम्प बघितले, त्याचे कलर बघितले, 3 कलरचे फॉग लॅम्प टाकलेले आहेत। परत आपलं आहे ना हे साईडचं रेडियम पण पाहिलं तुम्ही की कसं बनवलेलं आहे, दोन्ही साईडला बनवलंय मी, दोन्ही साईडचं बघितलं। तर हे आणि हा एक हे एक कंपास म्हणजे होका यंत्र बनवलेलं आहे, जे आपले बोटवाले नेव्हिगेशनसाठी वापरतात, तर ते एक बनवलेलं आहे। असे साईड एकंदरीत गाडी बनवलेली आहे। आता मी तुम्हाला आतमधून माझी गाडी दाखवतो कशी आहे, नंतर टेंट ओपन करून दाखवतो आणि गाडीचं टोटल माहिती देतो, टोटल प्राइस सांगतो प्रत्येकाची। कारण कसं होतं, मला बऱ्याच जणांचं कमेंट आली की प्राइस किती पडती काय किंवा किती खर्च येतो, तर खर्च बराच येतो, तुम्ही किती करताय त्याच्यावर अवलंबून आहे। आता मी भरपूर केलेला आहे, पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो। तर मी तुम्हाला आता सगळी गाडी फिरून दाखवतो। मित्रांनो, ज्याला कॅम्पर व्हॅन बनवायची त्याला शेअर करा, लाईक करा आणि गाडीचं कुठलंही काम असेल तर मला सांगा, मी तुम्हाला जरूर मदत करेल। तर आता मी माझं कॅम्पिंगमध्ये काय काय बनवलंय ते दाखवतो। तर मित्रांनो, आता तुम्ही हे बाकीचं ऐकलंच आणि हे पण बघा, हे कॅम्पर व्हॅनसाठी हे असं बनवणं चांगलं वाटतं की एकदम म्हणजे गाडी बिडी टेंट नाही का, हे सूर्य उगवताना थोडे डोंगर म्हणजे माउंटन, हा पॅराशूटवाले माणूस, हे असं सगळ्या साईडनी केलेलं आहे। त्या साईडला पण केलं, या साईडला पण केलंय, इथे एक GD पुणेकरचा लोगो लावलाय, पुढे एक लावलेला आहे। तर आता मी तुम्हाला गाडीच्या आतमध्ये काय काय चेंजेस केलेत ते दाखवतो, तुम्ही या इकडं। तर मित्रांनो, आपण आहे ना या पद्धतीने पूर्ण गाडी कॅम्पिंग व्हॅन करता कॅराव्हॅन तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने हा टेंट आहे, वरती टप दिसतो जे तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता, हा इथून इथवर 4 फूट आहे आणि असा लांबीला 6 फूट तयार होतो। 2 लोड बनवलेले आहेत आपण, मस्तपैकी झोपता येईल अशी सोय परफेक्ट झालेली आहे। आणि हे किचन आहे मित्रांनो, इथं शेगडी ठेवलेली आहे, इथं तुमचे पूर्ण मसाले बसतात आणि याच्यामध्ये तुमची सगळी भांडी बसतात। मी घेतलेली साधारणतः भांडी किचन याचे मिळून एक 5,000 रुपये घालवले, गॅस शेगडी परत ही भांडी। तर असा आणि हा टेंट आहे बघा मित्रांनो, हा ओपन केलेला आहे मी आता। तर हा टेंट आहे ना मित्रांनो, हा आपल्याला साधारणतः एक टेंट आणि ते वरचं सगळं मिळून हा गेला 17,500वर। तर त्याच्यामध्ये टेबल पण नव्हता, वरती एक टेबल मी काढून खाली ठेवलेला आहे, तुम्ही बघताय हा टेबल, आणि 2 चेअर आहेत। तर तो जो आहे ना हे 17,500ला झालं, हे झालं 1,000ला, आणि ह्या 2 चेअर 3-3 हजाराचे आहेत। तुम्हाला जर ह्याच्यापैकी काय बनवायचं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा, मी मदत करेल। तर मी ह्या 1000 रुपयात बनवून झालेला आहे माझा। तर अशा प्रकारे आहे। मी आता तुम्हाला बाकीची सिस्टीम पण बरीच आहे आणि बरेचशा गोष्टी बनवलेल्या आहेत आतमध्ये, त्या पण दाखवतो या इकडे। हां, तर मित्रांनो, आता आहे ना तुम्ही ऑलरेडी गाडीचा बेड तर बघून झालेला आहे। हा बेड मी काढतोय कारण कसं होतं, ह्याच्या खालचं दाखवायचं म्हणलं तर मला बेड काढावं लागेल। हे 2 प्रोफाईल लाईट बसवलेत अशा, त्या चालू करून दाखवतो 1 सेकंदात। या प्रोफाईल लाईट आहेत मित्रांनो 2, यावाल्या नाही, हीच दाखव फक्त, ती राहू दे, तिचं काही नाही। ही एक प्रोफाईल लाईट आहे आणि पुढं ब्लोअर लावलेला आहे मित्रांनो, तो पण चालू झाला आहे। आता बंद करतो मी कारण काय आहे, बॅटरी डाऊन आहे थोडी, बरंच गाडी चालू नाही केल्यामुळं। तर
ह्या 2 बनवलेले आहेत. तर साधारणतः मित्रांनो हा प्लायचा आणि कुशनचा खर्च मिळून आपला एक 50,000 रुपये खर्च झालेला आहे, कारण की कुशन विशन भरपूर केलेलं आहे आतमध्ये मी. आणि हा जो ब्लोअर आहे ना मित्रांनो हा 5,000 रुपयाला पडला मला. आणि हे एक आर्मरेस्ट बसवलं आहे मी, जेणेकरून लॉंग रूटला गाडीवर हात ठेवण्यासाठी. तर हा आर्मरेस्टचा चार्ज गेले 2,000 रुपयाला एक आर्मरेस्ट पडलं मला. तर असं एकंदरीत आहे. आणि मी बाकीचा तुम्हाला खर्च सांगतो अजून बरंच काय काय. तर याच्या खाली ना मित्रांनो हे काढलं की हा बघा, हे एक 500 रुपये, हे 700-800 रुपयाचं एक पडलं आहे. आणि इथं आहे ना मित्रांनो बघा, ही एक बॅटरी घेतलेली आहे. ही बॅटरी 64 एम्पियरची बॅटरी आहे, 65 एम्पियरची सॉरी. आणि त्याच्या पुढं जो पांढरा कटआउट दिसतोय ना तो त्या गाडीच्या बॅटरीवरून ह्या बॅटरीला आपण सप्लाय दिलेला आहे. जेव्हा गाडी चालू असेल तेव्हाच तो बटन चालू केलं ना तर ही बॅटरी चार्ज होणार आणि त्याच्यानंतर बंद होणार. आणि त्याच्यानंतर UPS आहे मित्रांनो, इथे खाली UPS ठेवलेला आहे मी. तर मित्रांनो ह्याच्या खालचा जो UPS आहे ना तो जास्त जागा घेत होता गाडीमध्ये. तर मी काय केलं माहिती आहे का, तो UPS काढून टाकला, कारण की तेवढ्या करंटची गरज नाही आहे मला, कारण की तो जास्त होत होता. मग मी काय केलं, एक 700 रुपयाचा शिपिंग चार्ज सकट म्हणजे डिलेवरी चार्ज सकट हा एक हे मागवला. हा 100 वॅटचं आहे, हे 100 वॅटची 100 वॅटचं आहे. तर याच्यावर गाडीच्या इकडच्या लाईट ह्या प्रोफाईल लाईट सगळ्या चालतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि पलीकडे मी लॅपटॉप आणि मोबाईल चार्ज किंवा काही चार्जिंग करायची असेल तर त्या साईडला मी बनवून घेतलेलं आहे. ते परफेक्ट चालतं, काही विषयच नाही एकदम. म्हणजे मी चेक करून बघितलं सगळं, त्या तवाच घेतला आहे. तर त्याच्यावर 100 वॅटचा आहे तो, त्याच्यावर 2 100 वॅटचे बल्ब आरामशीर लागू शकतात. तर अशा पद्धतीत गाडी झालेली आहे. तर मित्रांनो हा एक आहे ना, इकडे या, हा टेप टाकला आहे बघा, एक हा टेप टाकला आहे. तर ह्या टेपला इथं पुढची रेकॉर्डिंग होती, म्हणजे गाडी जी चालताना ते तर मित्रांनो हा एक टेप टाकलेला आहे. आणि या टेपमध्ये एक पुढचं रेकॉर्डिंग होतं आणि मागचं सुद्धा रेकॉर्डिंग होते. म्हणजे दोन्ही गाडी चालू असताना 5-5 मिनटाचं रेकॉर्डिंग होऊन क्लिप आपल्या पेन ड्राईव्हला सेव्ह होती. आणि तिथे एक मित्रांनो बॅटरी चार्जिंग लावलेलं आहे. बॅटरी किती टक्के चार्ज आहे ना आपली गाडीतली ती दाखवतं. ते फार महत्त्वाचं आहे, कारण का होतं गाडीची बॅटरी डाऊन होऊ नये म्हणून ते एक्स्ट्रा लावून घेतलेलं आहे मी. ते साधारणतः एक 100 रुपयाचंच युनिट मिळतं. तर ते एक आहे. आणि हे बघा पूर्ण या प्रकारे गाडी बनवलेली आहे मित्रांनो. तुम्हाला आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काय मदत हवी असेल तर मागा, कारण की गाडीला पडदे बिडदे मी पूर्ण ब्लॅक आणि ऑरेंज अशी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे, शीट बीट सगळंच. पण माझी गाडी मी माझ्या हिशोबाने बनवून घेतलेली आहे. जर आवडली तर चॅनलला लाईक करा. आता हा टब पण वरचं हे पण वेगळं बनवलेलं आहे. जर आता कसं होतं आहे, मी तुम्हाला गाडीचा थोड्या वेळाने लुक दाखवतोच एक लाईट लावल्यानंतर. तर चला आपण आता बाकीचं तुम्हाला मी 1-2 मिनटात सांगतो की अजून ह्याच्या पलीकडे मी काय काय घेतलं. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्यात, तर सांगतो 1-2 मिनटात. हे जरा बंद करतो मी व्यवस्थित आणि मग तुम्हाला बाकीचं मी सांगतो काय काय केलं अजून ते. तर मित्रांनो आता बघा, तुम्ही कॅरियर फिटिंग 17,400 सांगितलं. त्याच्यानंतर हा एक टेंट घेतला आहे मित्रांनो मी. त्या टेंटची किंमत आहे साधारणतः एक 4,000 रुपये डिकॅथलॉनमधून घेतलेला आहे. तो मी तुम्हाला कॅम्पिंगच्या वेळेस दाखवीनच. आणि ह्या चेअर घेतल्यात 2, ह्या चेअर घेतल्यात साधारणतः एक 3,000च्या. तुम्हाला मदत लागत असेल तर सांगा, मी ॲड्रेस देईन दुकानाचा. आणि हा टेबल 1,000 रुपयाचा घेतलेला आहे. त्यानंतर शेगडीन भांडी ते पूर्ण झालं माझं एक 5,000 मध्ये. त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो टेपचं तर तुम्हाला मी सांगितलंच आता. आणि गाडी टोटल खर्च झाला आहे 5,000 इकडे तिकडे 1,35,000 रुपये टोटल खर्च झालेला आहे मित्र गाडीचा. आणि त्याच्यानंतर हे जे साईडचे हे दिसतंय ना, हे पुढचे लाईट बीट, हे म्हणजे फॉग लॅम्प किंवा लाईटचे बल्ब बदलले, साईड रेडियम केलं, हे असे मिळून आपले याचे 20,000 रुपये गेलेत एक्स्ट्रा. तर असे मिळून आपल्या गाडीला टोटल मित्रांनो 1,50 ते 1,55 याच्या दरम्यान हा खर्च झालेला आहे पूर्ण. आता कसं होतं माहिती आहे का, की बऱ्याचशा गोष्टी अजून किरकोळ आहेत, त्या काही सांगण्यात मजा नाही. कारण किरकोळ काय सांगणार, जसं आपलं गॅसची टाकी जी आहे ती पुढं घेतली मी, म्हणजे गॅसची टाकी थोडी पुढं घेतली. कारण काय आलं माहिती आहे का, मागं होती तर मग ते बसत नव्हतं, मग त्या हिशोबाने गॅसची टाकी ॲडजस्ट करायला लागली. असे किरकोळ आहेत, त्याचे 4,000 रुपये गेले. तर असं असून पण म्हणजे गाडी या प्रकारे झाली. आता मी थोड्या वेळाने लाईट लावली तुम्हाला दाखवतोच. कॅम्पिंग म्हणजे लाईटला पण बराच खर्च झाला आहे मित्रांनो. लाईटला साधारणतः UPS आणि लाईट बरेच गेलेत, की साधारणतः UPS आणि लाईट बाहेरच्या लाईटीचाच 5,000-6,000 रुपये तर लाईटिंगलाच गेलेले. तर चला आता मी बाकीचं दाखवतो तुम्हाला.
मित्रांनो आत्ता आहे ना, ही आपली इको जी कॅम्पर व्हॅन बनवली होती ती नाईटला या प्रकारे दिसते बघा. आतमध्ये सगळे लाईट लावलेले आहेत. इथं एक आकाशकंदील लावलेला आहे, म्हणजे इथं एक आपला जो जुन्या पद्धतीचा येतो तसा इलेक्ट्रिक कंदील लावलेला आहे, म्हणजे लाईट बारीक बारीक त्याच्यामध्ये लाईट येतं. आणि हे किचन ओपन केलेलं आहे. या किचनच्या वरती 2 लाईट, या 2 लाईट आणि तो टेंट, या खुर्च्या, हा अशा प्रकारे एकदम रात्रीचा सेटअप तयार होतो आपला. आता अजून संध्याकाळ झालेली नाही. या साईडला बघा तुम्हाला कळेल उजेड आहे, तरी पण एवढा उजेड आहे तर भरपूर उजेड होते. हा मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ काढलेला आहे. आणि जे आता तुम्ही आहे याच्यात थोडंसं चेंजेस आहे. अजून एक चेंजिंग टेंट आणि एक बकेट येणार आहे 10 लिटरची. तर असे 2 वस्तू यायच्या राहिलेल्या आहेत आपल्या अजून. साधारणतः त्याचा एक 1,500चा टेंट आणि 650 का 600 रुपयाची बकेट आहे फोल्डिंगवाली. तर त्या 2 येणार आहेत. त्या आपल्या येते एक 4-5 दिवसात येऊन जातील. तर चेंजिंग टेंट आणि ते घेऊया. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला सेटअप झालेला आहे. रात्रीची लाईट लागणार, त्याच्याकरता रात्रीची लाईट पण फुल आहे एकदम व्यवस्थित. आणि व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही मदत लागली याच्यामध्ये तर मला सांगा, मी जरूर करेन तुम्हाला. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि सगळं बंद करतो आता आणि उरकतो. कारण की कसं आहे 7:30 वाजले तरी अंधार नाही झाला तर ठीक आहे होईल. तर चला आता निघूया. शुभरात्री मित्रांनो. बाय बाय.